आपण पाहत आहात केएस न्यूज मराठी। म्हैसाळ विस्तारित योजनेच्या जमिनी अधिग्रहणात शेतकऱ्यांची लूट, तुटपुंजा मोबदल्यामुळे शेतकऱ्यातून होतोय संताप। म्हैसाळ विस्तारित योजनेअंतर्गत हाती घेण्यात आलेल्या कोळगेरी गुड्डापूर मुख्य गुरुत्व बंदिस्त नलिका कामासाठी सुरू असलेल्या जमिनीतून बंदिस्त पाईपलाईनसाठी चर खुदाई सुरू, पण शेतकऱ्यांना मात्र पीक नुकसानीच्या नावाखाली कमी दराची पिकाची नावे टाकून अत्यंत कमी दराने भरपाई देण्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे। प्रशासनाकडून शेतकऱ्यांना जमिनीचा अत्यंत कमी मोबदला दिला जात असल्याने आपल्या हक्काच्या जमिनी कवडीमोल किमतीत गेल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत। म्हैसाळ विस्तारित योजनेसाठी कोळगेरी ते गुड्डापूर या पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर पाईपलाईनचे काम सुरू आहे। या कामासाठी शेतकऱ्यांच्या शेतीतून जमीन संपादित केली जात आहे, मात्र या जमिनीचे मूल्यांकन करताना बाजारभावाचा विचार न करता त्यातील पिकानुसार अत्यंत कमी दराच्या सरकारी दरपत्रकानुसार मोबदला दिला जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। सध्याच्या वाढत्या महागाईच्या काळात जमिनीचे भाव गगनाला भिडलेले असताना प्रशासनाकडून मिळणारा मोबदला शेतीचे नुकसान भरून काढण्यास अपुरा आहे। जमिनीचे मोजमाप करताना आणि दर ठरवताना शेतकऱ्यांना विश्वासात घेतले नाही असा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केला आहे। आम्ही विकासाच्या विरोधात नाही, परंतु आमच्या जमिनी बळकावून आम्हाला उद्ध्वस्त करू नका अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। योग्य भाव न मिळाल्यास हे काम बंद पाडण्याचा इशाराही काही शेतकरी बांधवांनी दिला आहे। या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने शेतकऱ्यांची बैठक घेऊन पिकाच्या निकषावर मूल्यांकन न करता जमिनीच्या मूल्यांकनावर शेतकऱ्यांना न्याय मोबदला द्यावा अशी मागणी जोर धरत आहे। प्रशासन यावर काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। केएस न्यूज मराठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।